न जाता तुम्ही शासकीय जागेत तुम्ही स्थलांतरित करा, त्या ठिकाणी सगळ्या सुखसोयी तुम्हाला उपलब्ध आहेत किंवा त्यांच्यापेक्षा जास्त जागा आमच्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही हा घाटका घालताय, चुकीचं आहे. आम्ही कार्यालय स्थलांतरित होऊन देणार नाही. कार्यालय आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. कार्यालय आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. आणि राहिला सुखसुविधांचा अभाव म्हणतात हे. अहो हे जुन्नर तालुक्याची प्रतिनिधी मग त्यांचं काम आहे ना, त्यांनी मंजूर करून आणावं, त्यांनी फंड टाकावे. तिकडं ऑफिस पळवण्यापेक्षा इतर सुखसुविधा पैदा करा ना. तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत का नाही? मग तुमचं काम काय? हे लोकांनी तुम्हाला निवडून काय दिलंय? तुम्ही खुशाल वारवाडी करा ना, वाऱ्यावर सोडताय आणि बिल्डरच्या कशात घालताय? हा माझा सरळ सरळ त्यांना प्रश्न आहे का तुम्ही आजही मी तुम्हाला हात जोडून सांगतोय का याच ठिकाणी हे कार्यालय राहू द्या. तुम्ही वैयक्तिक लाभासाठी तिकडे हे कार्यालय नेऊ नका. धन्यवाद. आम्ही प्रशासनाच्या सोबत आहोत. जे नियमात असेल ते होईल. त्यांचं काय चर्चा चालली? खासगी बोलायला काय मॅडम, काय तुमचा कागद वगैरे इकडे काय नोंदणी करायला आले? सगळंच करायचंय, पण सगळ्यांना काय प्रॉब्लेम आहे मला तेच काही कळत नाही. आणि का प्रॉब्लेम आहे? एखादी व्यक्ती जर चांगलं काम करत असेल ह्याच्यात माझा काही फायदा नाहीये. जे कोण विरोध करतायत ना त्यांनी फुटभर जागा देऊन दाखवावी. आज मी 3000 स्क्वेअर फूट देते मुलाच्या नावाने. ह्याच्यात वाईट काय आहे आणि गैर काय आहे हे सगळ्यांनी सांगावं पहिलं मला. ह्याच्यात वाईट काय कृत्य आहे का? उगाच विरोध कोणाचं नाव घेऊन विरोध करायचा? मॅडम, कोणाचा वैयक्तिक विरोध नाही, हा गावचा विरोध आहे. असं नाही आहे. गावचा विरोध तरी काय आहे? गावचा विरोध काय केलंय? चांगली सुविधाच करते ना मी. काय वाईट काय करते मी? पण गावाकडे जागा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कुठे जागा दाखवून द्यावी? ग्रामपंचायत त्यांनी जागा आहे का तिथे? पार्किंगला जागा आहे का? सांगा बरं. आपण आज एवढं मोठं इतके दिवस ही लोक झोपली होती का? मी त्या दिवशी कुदळ मारलं, त्या दिवशी डिक्लेअर केलं होतं, त्या दिवशी हे लोक का नाही आले आणि आत्ताच का आले? मॅडम, ही सुद्धा जागा आहे ना त्या मालकांनी हयात यांनाच दिली दुय्यमदी बंद कार्यालयाला. पण इतके वर्ष गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की इथं इमारत बांधकाम होईपर्यंत त्यांनी तात्पुरतं तिकडे शिफ्ट करावं, इथं नवीन काय याच्यात यावं. नाही नाही, मला काय म्हणायचं, मी ज्या दिवशी झालं माझं त्या दिवशी मी ती सगळीकडे बोर्ड लावले होते इथे रजिस्टर ऑफिस येणार आहे म्हणून. त्यावेळेस हे लोक झोपली होती का? ग्रामपंचायत झोपली होती का? नाही नाही, हे सगळं खोटं आहे. हे आत्ताच कारण पुढे आणतायत आणि आम्हाला नको नकोसं केलंय. तुम्हाला काय वाटतं काय? मी माझं आत्मदहन करीन आता जर कोणी विरोध केला तर. मी माझ्या मुलासाठी काही करायला तयार आहे. मी जर चांगलं काम करत असेल आणि हे लोक जर विरोध करत असतील तर मी इथे आत्मदहन करीन आता. का तर माझा एकुलता एक मुलगा गेला आणि त्याच्यासाठी मी हे करते. पण हे सरकारी कार्यालय आहे. सरकारी कार्यालय, मग सरकार नियमानुसारच सगळं केलंय. आम्ही नियमाला धरून केलंय, नियमाला सोडून काही केलं नाही. पण पत्रव्यवहार पाहता त्याच्यामध्ये काही नाही, हे सगळं खोटं आहे. हे सगळं खोटं आहे. मॅडम, जे पेपर आहेत, पत्र आहेत, ते सगळ्या पत्रकारांनी पाहिलेलं आहे. त्याच्यात एका वेळेला ते म्हणतायत की बाबा स्थलांतर करा, एका वेळेला म्हणतात स्थलांतर करू नका. हे ह्यांनी नंतर हस्तक्षेप केल्यामुळे हे सगळं नंतर झालेलं आहे. पण या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या, ज्या जिल्हाधिकारी असतील किंवा महसूल मंत्री यांच्या सह्यांची पत्र आहेत त्यांच्याकडे. अहो, हे ह्यांनी आत्ता केलेलं आहे. इथून मागे का नाही केलं? माझं काम सुरू होऊन 3 वर्ष झाली. तेव्हा झोपले होते का हे सगळे? करतो विनायक, काय रे? काय प्रॉब्लेम तुला? काय काय विषय? मग कशाला तुम्ही त्रास देताय? हा, आम्हालाच त्रास देताय ना. माझ्या जागेत आहे ना, हा मलाच त्रास आहे ना. तू पण माझा मुलगा आहे, माझा एकुलता एक मुलगा गेलाय, त्याच्या नावासाठी मी आज जर सगळं व्यवस्थित करत असेल तर कोणाला काय प्रॉब्लेम आहे मला सांगावं आज सगळ्यांनी. एक आई विचारते सगळ्यांना काय प्रॉब्लेम आहे आणि काय वाईट सुविधा आहेत तिथे. हा, ह्याच्या मागे माझा निस्वार्थी हेतू आहे. हा दिसत नाही का गावकऱ्यांना? का उगाच विरोध करायचा म्हणून
सचिन शेलोत माझा बिल्डर आहे, तो आज काम करेल, 4 दिवसांनी जाईल. जागा माझी आहे, मालक मी आहे, मी दिले. इतके दिवस वरून विनायक तुम्ही झोपले होते का रे? आम्हाला काय तुम्ही प्रश्न विचारता? आम्ही झोपलो होतो का जागे होतो? तुम्ही कशाला आम्हाला विचारता? मग कोण माझी जागा आहे म्हणून विचारते, तू विरोध करतो आम्ही म्हणून. काय विरोध करतोय? काय विरोध करतोय? तुमच्या जागी काय म्हणून विरोध नाही. हा, म्हणूनच अरे तुझ्या जागेत नाही, माझ्या जागेत आहे म्हणूनच तू विरोध करतोय. अहो माझा तुमचा काही वैयक्तिक वाद नाही. नाही वैयक्तिक नाही, तू हे चालू केलंय सगळं, तू आणि वरुणनी. तुमच्या बरोबर भांडत आम्हाला काय करायचं तुमच्याशी भांडण? आम्ही आमच्या गावासाठी भांडतो. गावासाठी तेव्हा इथून मागे झोपला होतास का तू? त्यांना तुम्ही बोलून घ्या. त्यांची तब्येत बरी नाही. नाही, तब्येत बरी नाही हे कोणाला त्यांच्या वरिष्ठांना कळवलंय का त्यांनी? आम्ही पण मुंबईहून आलोय, आम्हाला परत जायचं. ते मागाशी डॉक्टरकडे गेल्या होत्या, त्यांची तब्येत बरी नाही, सकाळपासून ते थोडंसं. नाही, डॉक्टरला तुम्ही इथे बोलू शकता ना. आम्ही कशासाठी सफर व्हायचं? त्यांनी बॅग उचलली आणि गेल्यात त्या. आणि परत आम्हाला समजा थांबावं लागलं तर आम्हाला त्रास आहे. त्यांना बोलून घेतो त्यांना. फोन करू नको. साहेबांकडे प्रोटेक्शन मागितलं साहेब त्यानंतर तुम्ही SP परमिशन आणा. मग यांना कोणी परमिशन साहेब नियम निबंधकाला कोणत्याही वाईट शब्दाने आम्ही चकार शब्दाने बोललो नाही. मग शेलार साहेबांनी एवढा फौजफाटा कशासाठी आणला? कसं एक महिला अधिकारी आहे, त्यांची तब्येत बरी नाही, ते डॉक्टरकडे गेले होते, ते संरक्षण मागवलं ना, त्यांना भीती वाटत असेल ना. मग त्यांनी लिहू टाकावे आणि जावं ना विश्रांतीसाठी, रजेवर जावं. वरुण भाऊ, इथं पोलीस संरक्षण आहे. वरुण भाऊ, या ठिकाणी आता पोलीस फाटा मोठ्या प्रमाणात आहे. मॅडमची तब्येत सुद्धा खालावलेली आहे. काय पोलीस जे संरक्षण देण्यात आलं आहे नेमकं काय? सकाळपासून वरिष्ठ अधिकारी JDR कोणीतरी जगताप नावाचे अधिकारी आहेत, JDR साहेब असतील, IGR साहेबांच्या ऑफिसमधले मगर साहेब असतील आणि काही क्लार्क असतील, त्यांच्या माध्यमातून मॅडमवर हे नियम निबंधक कार्यालय स्थलांतर करण्याचा मोठ्या प्रमाणात दबाव आहे. हे दबाव 29 तारखेला आपलं उपोषण या स्थलांतराच्या विरोधात स्थगित करताना त्यांनी आश्वासन दिलं होतं की हे कार्यालय आपल्या वारवाडीतच राहील. त्याच्या अगेन्स्ट जाऊन काही लोक वेस्टेड इंटरेस्ट त्यांचा असल्यामुळं ते तिकडं नेण्याचा प्रयत्न करत आहेत. मॅडमनी त्यांची प्रकृती वरिष्ठांच्या दबाव त्यांना सहन न झाल्यामुळं मॅडमची परिस्थिती ढासळली आहे असं आमचं मत आहे. ती प्रकृती ढासळल्यामुळं त्यांनी कदाचित पोलिसांना या ठिकाणी पाचारण केलेलं असावं. हे आलेले पोलीस हे कुठलेही स्थलांतर करण्यासाठी आलेले नाही आहेत. तर मॅडमची प्रकृती ढासळली आहे. एवढा मोठा फौजफाटा आहे, एवढा मोठा फौजफाटा आलेला आहे कारण वरिष्ठ अधिकारी आणि नारायणगावातील बिल्डरचे काही लोक हे मॅडमवर प्रचंड मोठ्या प्रमाणात दबाव टाकत आहेत सकाळपासून. काही विद्यमान लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते देखील त्यांना सातत्याने फोन करत आहेत. त्याचे सगळ्याचे आमच्याकडे नोंदी आहेत, त्या आम्ही उद्या ज्यांच्यापर्यंत पोहोचवायचे त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यामुळं त्यांच्या त्या दबावाला सहन न झाल्यामुळे त्यांना त्रास झालेला आहे. परंतु पोलिसांना इथं स्थलांतराला प्रोटेक्शन देण्याचा कुठलाही आत्ता कायदेशीर राईट नाही, कारण कलेक्टरची ऑर्डर आहेत का हे कार्यालय शासकीय जागेतच जावं. पालकमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश आहेत, पालकमंत्री अजितदादा पवारांचे, की हे शासकीय जागेतच कार्यालय गेलं पाहिजे आणि ते वारुवाडीच्याच हद्दीत राहिलं पाहिजे. मग ते ग्रामपंचायत स्वतःच्या जागेची इथं नवीन तयार होऊ किंवा वारुवाडी ग्रामपंचायतने उपलब्ध करून दिलेलं इमारतीत जाऊन काहीतरी लेटर दिलं होतं महसूल मंत्र्यांनी देखील स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की हे ग्रामस्थांची जी मागणी आहे त्या अनुषंगाने तुम्ही कार्यवाही करा म्हणून. परंतु आता फौजफाटा जो आलेला आहे तो स्थलांतराला आलेला नाही, मॅडमला सुरक्षा देण्यासाठी आलेला आहे. जे बिल्डर्स हर्जिनी लोक आहेत आणि जे वरिष्ठ अधिकारी आहेत जे मॅडमवर प्रचंड प्रमाणात दबाव टाकत आहेत, त्या दबावाच्या अनुषंगाने ते पोलीस फौजफाटा या ठिकाणी आलेले आहेत. आम्हाला जेव्हा समजलं की या ठिकाणी मॅडमला त्रास व्हायला लागलेला आहे त्यावेळेस ग्रामस्थ मॅडमच्या मदतीला धावून आलेले आहेत. त्यामुळं मॅडमला कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी होऊन देणार नाही आणि कुठल्याही अनुचित माणसांना किंवा बाहेरच्या लोकांना या ठिकाणी अनुचित प्रकार आम्ही करून देणार नाही.
मुळात पोलीस आता मी एक बाब ही टेक्निकली बाब स्पष्ट करतो, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय या ठिकाणी पोलीस स्थलांतरासाठी कुठलीही कार्यवाही करू शकत नाही, पोलीस प्रोटेक्शन देऊ शकत नाही. मगाशी आपण वारवाडी ग्रामपंचायतीमध्ये भेटलो होतो, त्यावेळेला बोलता विषय जात तुम्ही म्हटलं ते आमदार शरद सोनवणे यांनी सुद्धा मॅडमला फोन केला होता, साहेब आपल्या जे दुय्यम मॅडम सगळे आमचे सगळे ग्रामस्थ जेव्हा बसलेले होते ना, त्यावेळेस आमदार साहेबांबद्दल मला म्हणजे ते तालुक्याचे आमदार आहेत, तालुक्याचे प्रथम नागरिक आहे, शिवजन्मभूमीचे आमदार आहेत, त्यांच्याबद्दल आदर आहे. परंतु जे काही ह्या प्रकरणामध्ये त्यांची भूमिका आहे ते आम्हाला न पटण्यासारखी आहे, हे आम्ही क्लिअर कट म्हणजे स्पष्टपणे या ठिकाणी नमूद करू इच्छितो. त्यांच्याबद्दल आम्हाला अनादर नाही, परंतु त्यांची भूमिका ह्या विषयामध्ये आम्हाला पटणारी नाही. त्या भूमिकेला आम्ही कडाडून विरोध करणार आणि तो शेवटपर्यंत करणार. भलेही त्याच्यात मग आमचं काय व्हायचं ते होईल, पण त्याला आम्ही शेवटपर्यंत विरोध करणार. तुम्ही म्हणता बिल्डरचे लोक कोण? बिल्डरचे काही मॅडमला फोन करतायत लोक, काही आमदारांचे काही कार्यकर्ते करतायत. ठीक. मॅडम नमस्कार, तुम्ही आता इथे बसलेला आहात, काय काम घेऊन आलात? वारस नोंद करायची. काय सांगितलं आतमध्ये? नाही गेले अजून. मॅडम घरी आम्ही आता एवढं. इथं ज्या प्रमुख मॅडम आहेत ना, त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते घरी गेल्यात. तुम्हाला माहिती आहे का? भाऊ आहे ना यांचं, त्यांना असं माहिती. नमस्कार, आता मॅडम ऑफिसमध्ये नाहीत, त्यांची तब्येत बरी नाही. आता वाजलेत घड्याळामध्ये 5:20. कामकाज चालू आहे की बंद आहे? नाही, थांबलेलं कामकाज आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.